वेलकम टू SRG स्पोर्ट्स ऑफिशियल। आज हैरिस शील्ड का 129th एडिशन शुरू हुआ है, जस्ट इनाग्रेशन हुआ और हमारे साथ है जितेंद्र देशमुख, जो कि मुंबई क्रिकेट में बहुत ही रिनाउंड कोच है और काफ़ी टीम्स उनकी जो है वो कांगा लीग में भी खेलती है और वो जो है टोटल क्रिकेट पैशनेट पर्सन है, कोचिंग भी करते हैं। उनका लड़का भी आज की तारीख में बहुत अच्छा कर रहा है। वेलकम टू SRG स्पोर्ट्स सर। थँक्यू सर, थँक्यू। बोला काय म्हणता की काय हॅरिस शील्डचं आज ओपनिंग आहे आणि हॅरिस शील्डबद्दल तुमचा अनुभव काय आहे? एकतर पहिला नदीम सरांनी बोलवलं आणि नेहमी बोलवतात, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार। तुम्ही बोलण्याचा चान्स दिला त्याच्यामुळे तुमचे आभार। हॅरिस शील्ड आणि गाईल शील्डला येणं महत्त्वाचं म्हणजे मुलांचं तिकडून करिअर सुरू होतं। ओके, आता तुम्ही मोठे मोठे क्रिकेटर बघाल, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, हॅरिस शील्डमुळे पटकन लाईमलाईटमध्ये येऊन ते मोठं क्रिकेट खेळले आणि बरेच अशी नावं आहेत की आता लगेच सांगू नाही शकणार, पण हा पाया आहे। हॅरिस शील्ड, गाईल शील्ड चांगलं ऑर्गनाईज होतं। हे 129वं वर्ष आहे, म्हणजे एवढे वर्ष ती 200 टीम्स पार्टिसिपेट 200 टीम पार्टिसिपेट करतात, म्हणजे की 200 टीम इंटू त्यांचे 15 मुलं, किती मुलांना याच्यामधून स्कोप आहे की त्यांचं करिअर किती जण प्रोफेशन म्हणून बघतात। तर त्या दृष्टीने हॅरिस शील्डला भरपूर महत्त्व आहे आणि त्यातून मुलांचं करिअर हे जास्त महत्त्वाचं आहे। तुमचा अनुभव मला एक सांगा की तुम्ही एवढे क्लब जे आहेत ते चालवता आणि त्याच्यामध्ये मला वाटतं ज्युनियर क्रिकेटर्स पण तुमच्या क्लबमध्ये येतात, खेळतात आणि आणखीन ग्रो होतात। तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या किती महत्त्वाच्या आहेत? मॅच प्रॅक्टिस किती महत्त्वाची असते मुलांसाठी? मॅच प्रॅक्टिसचं असं आहे की जास्तीत जास्त मॅच खेळूनच मुलं तयार होतात आणि आम्ही तर या हॅरिस शील्डवर नजर ठेवून असतो। आम्ही त्यातली मुलं आमच्या मोठ्या टीममध्ये घेऊन त्यांना चान्स देतो। जे 3 ते 5 वर्ष आमच्याकडे राहतात ते डेफिनेटली मोठं क्रिकेट खेळतात। आता माझा मुलगाच गाईल शील्ड, हॅरिस शील्ड खेळून वर आला आणि आता तो मोठं क्रिकेट खेळतो आहे। त्याच्यामुळे बरेच जण असे पाहिलेत की ह्या मुलांवर आत्ता लक्ष दिलं तर ते तुम्हाला पुढच्या 3 ते 5 वर्षात तुम्हाला मोठा रिझल्ट देतात। नाही, सरांनी बरोबर सांगितलं आणि बेसिकली मुंबई क्रिकेटमध्ये जी आहे की नॉकआउट टुर्नामेंट जी असते ती जास्त महत्त्वाची असते आणि नॉकआउट टुर्नामेंट जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुमचा कांगा लीग क्रिकेटमध्ये जो आहे तो प्रवेश होतो आणि तिथे अतिशय खूप प्रचंड कॉम्पिटिशन असते आणि मला वाटतं की आत्तापर्यंत गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये नॉकआउटमधून ज्या टीम्स कांगा लीगमध्ये एंटर करतात, मला तुम्ही किती टीम आत्तापर्यंत? 7 ते 8 क्लब मी नॉकआउटमधून लीगमध्ये आणले आणि 13 नॉकआउट फायनलला हरलो। तर तो एक्सपिरियन्स सगळ्यात महत्त्वाचा असतो की आपण का हरतो, त्याचं रिझन मिळालं की मग या मुलांकडे आपल्याला त्या दृष्टीने त्यांना तयार करता येतं आणि प्रेशर जे हँडल करायचं असतं की फायनल म्हणा किंवा आणखीन ज्या मॅचेसचं प्रेशर हँडल, की कालच तुम्ही पाहिलं असेल की आपल्या इंडियन टीमने एवढा 338 ऑस्ट्रेलियासमोर सेमीफायनल, तर वर्ल्ड कप सेमीफायनलला जे चेस केलं त्यालाच म्हणतात प्रेशर हँडल आणि त्या दृष्टीने हे मुलं करतात हॅरिस शील्डला वगैरे, तर त्यांना पुढे स्कोप मिळतो आणि पुढे कांगा लीग आणि मोठं क्रिकेट रणजी ट्रॉफीपर्यंत ते जातात। तुम्ही हे जे काम करताय ते अतिशय चांगलं काम आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी जे नवीन नवीन खेळाडू आहेत त्यांना अनुभव देण्याचं काम जे आहे ते सर करतात। आय विश यू ऑल द बेस्ट अँड ऑल द सक्सेस। धन्यवाद। थँक्स अ लॉट।